नमस्कार मित्रो, हिंदी चित्रपटामध्ये प्रियकर हा आपल्या प्रेयसीचे वर्णन करत असतो आणि ते जे वर्णन ज्या गाण्यात केले जाते अशी गाणी फार पॉप्युलर व रोमॅन्टिक होतात। ही गाणी हिट होत असतात आणि या गाण्यापैकी बहुतेक गाणे सर्वच गायकांनी गायलेले आहेत, पण जास्त गाणे ही रफीजींनी गायलेले आहेत। त्या रफीजींनी गायलेले आणि इतर गायकांनी पण गायलेले गाणी मी तुम्हाला सांगणार आहे, ज्याच्यामध्ये प्रियकरांनी प्रेयसीचे वर्णन केलेलं आहे। याच्यामध्ये पहिल्या नंबरवरती येते आई मिलत की बेला मधलं राजेंद्र कुमार वरती चित्रित झालेलं हे गाणं। तुम गम सी न हो, नादा हो, नाजुक हो, भोली हो। मित्रो, या बाबतीत मुकेश सुद्धा आघाडीवर आहे। मुकेशने सुद्धा मागे वळून पाहिले नाही आणि मुकेशच्या आवाजातील हे गाणं आहे। या गाण्याचं चित्रीकरण जे झालंय ते राजकुमार वरती झालेलं आहे आणि याचं बोल आहेत, चांद आहे बरेगा बोल दिल थाम लेंगे, हुस्न की बात चली तो सब तेरा नाम लेंगे, चांद आहे बरेगा। या चित्रपटाचं नाव ऐकून तुम्हाला थोडासा धक्का बसेल, कारण हे नाव बऱ्याच लोकांनी ऐकलं असेल। याचं नाव होतं फूल बने अंगारे। या साखळीमध्ये पुढचे गाणं जे आहे ते मागे याच्यावरती मी स्वतंत्र व्हिडिओ केलेला आहे, ते म्हणजे खुदा भी आसमां से जब जमी पर देखता होगा। गुरुदत्तावरती चित्रित झालेलं एक सुंदर गाणे आहे। ते गाणे टायटल सॉन्ग म्हणतात त्याला। चौदहवीं का चांद हो या आफताब हो, जो भी हो तुम खुदा की कसम लाजवाब हो। लीडर या चित्रपटामध्ये दिलीप कुमार साठी गायलेलं एक गाणं अतिशय छान आहे। त्याच्यामध्ये प्रियकर आपल्या प्रेयसीला सांगतो आणि प्रेयसी पण त्याला साथ देते। गाण्याचे बोल आहेत, तेरे हुस्न की क्या तारीफ करूं, कुछ कहते हुए भी डरता हूँ, कहीं भूल से तू न समझ बैठे कि मैं तुझसे मोहब्बत करता हूँ। ससुराल मध्ये एक गीत आहे, ते सुद्धा राजेंद्र कुमार वरती चित्रित झालेलं आहे। हे गायलेलं आहे रफीजींनी। तेरी प्यारी प्यारी सूरत को किसी की नजर ना लगे, चश्मे बत्तू। आणि किशोर कुमार कसे मागे राहते। किशोर कुमार अतिशय सुंदर गाणं म्हटलेलं आहे सफर चित्रपटामध्ये। त्याच्या हे गाणे चित्रित झाले राजेश खन्नाजी वरती। जीवन से भरी तेरी आंखें मजबूर करे जीने के लिए, जीने के लिए सागर भी तरसते रहते हैं, तेरे रूप का रस पीने के लिए, पीने के लिए। तर मित्रो, या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि माझे चॅनल सुद्धा सबस्क्राईब करा। मला खात्री आहे की हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल। हे आता मी एका वेगळ्या विषयाला हात घातलेला आहे आणि नक्कीच मी पुढच्या वेळेस तुम्हाला आणखी एक चित्रपटासंबंधित वेगळा विषय देणार आहे आणि सांगणार आहे। त्याच्यात सुद्धा विषय राहील आपली चित्रपटातील गाणी। धन्यवाद।